शिक्षक आणि पदवीधर विधान परिषद निवडणुकीवरून दोन्ही आघाड्यांमधले मित्रपक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले होते। मात्र अखेरच्या दिवशी प्रत्येक पक्षाने सामंजस्याचं पाऊल उचललं आणि त्यामुळे मित्रपक्षांमधला सामना टळलाय। अपवाद मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघामधली निवडणूक। इथे भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले। कोकण पदवीधरमध्ये मुख्य लढत असणार आहे ती निरंजन डावखरे भाजपचे आणि रमेश कीर काँग्रेसचे यांच्यामध्ये। या निवडणुकीमध्ये किशोर जैन ठाकरे गटाचे, शरद पवार गटाचे अमित सरैया आणि शिवसेनेचे संजय मोरे या तिघांनी माघार घेतली। त्यामुळे डावखरे आणि कीर असा सामना इकडे पाहायला मिळेल। तर थेट लढत आहे कोकण पदवीधरमध्ये निरंजन डावखरे भाजपचे विरुद्ध रमेश कीर काँग्रेसकडून। मुंबई पदवीधरमध्ये भाजपकडून किरण शेलार मैदानात आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून दीपक सावंत। त्यामुळे इकडे तिरंगी लढत ही पाहायला मिळते मुंबई पदवीधर निवडणुकीसाठी। तर मुंबई शिक्षक मतदारसंघातली मुख्य लढत आहे ती शिवनाथ दराडे, जमू अभ्यंकर आणि शिवाजीराव नलावडे तसंच सुभाष मोरे हे 4 जण मैदानात आहेत। अनुक्रमे भाजप, ठाकरे गट, अजित पवारांचा पक्ष आणि शिक्षक भारती यांच्या पक्षामधनं। तर अनिल बोरनारे भाजपकडनं ज्यांनी माघार घेतली आणि काँग्रेसचे प्रकाश सोनवणे यांनी देखील माघार घेतली। त्यामुळे 4 जण मैदानामध्ये आहेत सध्या मुंबई शिक्षक मतदारसंघातला। त्यामुळे हा सामना चौरंगी असेल। भाजपचे शिवनाथ दराडे, ठाकरे गटाचे जमू अभ्यंकर, अजित पवार पक्षाचे शिवाजीराव नलावडे आणि शिक्षक भारतीचे सुभाष मोरे। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये काँग्रेसचे दिलीप पाटील आणि भाजपचे धनराज विस्पुते यांनी माघार घेतलेली आहे आणि त्यामुळे आता हा सामना असेल तो ठाकरेंच्या शिवसेनेचे संदीप गुळवे, तर शिवसेनेकडनं शिंदेंच्या शिवसेनेकडनं किशोर दराडे आणि अजित पवारांच्या पक्षाकडनं महेंद्र भावसार। तिरंगी लढाई पाहायला मिळेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।